नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज या ठिकाणी शास्त्र आणि शास्त्राचे महत्त्व या भारतीय ज्ञान प्रणालीमधील एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे। शास्त्र म्हणजे काय, तर आपण शास्त्र हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे। या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो शास्त्र म्हणजे शिकणे किंवा शिस्त लावून घेणे, शिकवणे। जेव्हा आपण इतरांना काहीतरी गोष्ट शिकवतो किंवा स्वतः शिकतो किंवा स्वतःला काहीतरी एक शिस्त लावून घेतो तेव्हा त्याला आपण शास्त्र म्हणतो। त्यासोबत शास्त्र म्हणजे ज्ञानी आणि अभ्यासपूर्ण स्वरूपातील ज्ञान होय, की जे ज्ञान परत परत तपासून पाहण्यात आलेलं आहे, ते अनेक सत्यतेच्या कसोट्यावर खरं उतरलेलं आहे। असं अभ्यासपूर्ण ज्ञान म्हणजे शास्त्र होय। जर याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की शास्त्र म्हणजे अभ्यास होय, नियम होय, सिद्धांत किंवा एक प्रकारची मार्गदर्शन करणारी प्रणाली होय। म्हणून आमच्या भारतीय ज्ञान प्रणालीतील जे वेगवेगळ्या स्वरूपातील शास्त्रे आहेत, ती सर्व शास्त्रे आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे मार्गदर्शन करत असतात, जीवनाचे वेगवेगळे रहस्य उलगडून दाखवत असतात। म्हणून जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये मार्गदर्शक अशी जी तत्वे आहेत त्यांना आपण शास्त्र असे म्हणतो। संस्कृतमध्ये शास्त्रांबद्दल एक श्लोक आहे। तो श्लोक असा सांगतो, यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रम तस्य करोति की लोचानाभ्याम विहीनस्य दर्पण रूकी करिष्यति। या श्लोकाचा अर्थ असा होतो की ज्याला स्वतःची बुद्धी नाही, स्वयंप्रज्ञा नाही, शास्त्र त्याचे काहीच करू शकत नाही, त्याला कोणत्याच प्रकारची मदत करू शकत नाही किंवा त्याला कोणत्याच प्रकारचे धडे देऊ शकत नाही। ज्याप्रमाणे एखादा अंध किंवा नेत्रहीन व्यक्ती असेल, अशा व्यक्तीसमोर असणारा आरसा त्याचा काहीच उपयोग त्याला होत नाही, तो आरसा त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही। आर्य चाणक्य असं म्हणतात की शास्त्र म्हणजे काय, तर शास्त्र म्हणजे ज्ञानाचा सखोल अभ्यास होय। अनेक लोकांनी, अनेक विचारांनी, अनेक हातांनी केलेला अभ्यास म्हणजे शास्त्र होय। हा आपल्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी मदत करतो, की जेणेकरून त्या दृष्टिकोनामुळे आपल्या आजूबाजूचे जे अज्ञान आहे, जो अंधकार आहे, तो दूर व्हावा आणि एक वैज्ञानिक वृत्ती आपल्यामध्ये यावी। जे संविधानिक नियम असतात की जे मानवतेचे, निसर्गाचे रक्षण करणारे असतात, ते नियम शास्त्रामुळे आपल्याला माहीत होतात। त्यासोबत शास्त्राला तत्वज्ञानाचा आधार आहे। तात्विक दृष्टिकोनातून सत्सद्विवेक बुद्धीचा विचार करून, वापर करून हे शास्त्र तयार केलेले आहे। त्यासोबत याच्यामध्ये शिस्तबद्ध रचना आहे, की जी शिस्तबद्धता पाळत असताना वेगवेगळ्या स्वरूपातील नियमांचं पालन केलेलं आहे। एकानंतर एक, की जी सोप्याकडून कठीणाकडे जाणारी प्रणाली आहे। शिस्तबद्धरित्या त्यामध्ये सर्व स्वरूपाचे ज्ञान वर्णन करण्यात आलेले आहे। तर्कशुद्धता आहे, की वेगवेगळ्या स्वरूपातील तर्कदृष्ट्या असलेल्या कसोट्यांवर हे शास्त्र, हे ज्ञान खरे उतरल्यानंतर ते जनमानसांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याचा व्यावहारिक उपयोग आहे। व्यावहारिक आचरण करत असताना शास्त्रातील अनेक गोष्टी, अनेक उपाय हे उपयोगी पडतात, म्हणून त्याची व्यवहारार्थ्या दिसून येते। शास्त्र म्हणजे काय, तर अजून आपल्याला सांगता येईल की जे शाश्वत आहे, जे कालही होते, आजही उपयोगी पडणार आहे, आणि जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत जे उपयोगी पडणारे आहे ते शास्त्र आहे। याच्यामध्ये नियमांची अचूकता दिसून येते। हजारो वर्षापूर्वी जे पंचांग तयार करण्यात आले, हजारो वर्षापूर्वी ज्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या औषधींचा उपयोग सांगण्यात आला, ते आजही उपयोगात आहेत। त्यांचा आजही वापर केला तर त्या प्रकारचे आपल्याला बदल दिसून येतात। पंचांगातील ज्या घडामोडी सांगितलेल्या आहेत, ज्या खगोलीय घडामोडी सांगितलेल्या आहेत, ज्यांची भाकितं करण्यात आलेली आहे, हजारो वर्षापूर्वी आणि हजारो वर्षानंतर काय होणार आहे या गोष्टी सांगितलेल्या आहेत। ते एक प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपातील
नियमांचा वापर केलेला आहे आणि त्याची अचूकता याच्या माध्यमातून दिसून येते. ज्ञानाचे संवर्धन करणारे आहेत शास्त्र. ज्ञान हे वाढत गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की हळूहळू जे ज्ञान होतं आपल्याकडे आतापर्यंत, त्या ज्ञानात अजून भर पडत आहे आणि म्हणून शास्त्र अजून भक्कम स्वरूपात तयार होत आहे. शास्त्राचे विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. जसं विज्ञानशास्त्र, गणितशास्त्र, धर्मशास्त्र, तत्वज्ञानशास्त्र असे अनेक शास्त्राचे प्रकार आपल्याला दिसून येतात. ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील समस्या आहेत त्या समस्यांचे अचूक निदान, समाधान, त्यांची उकल करण्याची ताकद शास्त्रामध्ये आहे. त्यासोबत या ठिकाणी अनेक अशा घडामोडी आहेत की ज्यांचा अजून आपल्याला शोध लागलेला नाही. मंगळावर जीवसृष्टी असू शकते का? चंद्रावर कशा प्रकारची परिस्थिती आहे? असे अनेक स्वरूपाचे प्रश्न आपल्यासोबत आहेत. म्हणून नवीन संशोधनाची संधी देखील शास्त्र उपलब्ध करून देते. त्यासोबत शास्त्र ह्या अभ्यासक्रमाचा भाग देखील आहे. वेगवेगळ्या प्रकारची शास्त्रे आपण शिकतो. खगोलशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, विज्ञान असेल, पदार्थ विज्ञान असेल, ही सर्व शास्त्रे आपण शिकतो. संपूर्ण जीवनाची गती या शास्त्रावर आधारित आहे. शास्त्रीय ज्ञान जेवढं चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचेल तेवढं जीवनमान सुधारेल, जीवनाला एक प्रकारची गती निर्माण होईल. शास्त्राचे महत्व आता विविध मुद्द्यांच्या स्वरूपात आपण समजून घेणार आहोत. शास्त्रांचे महत्व समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्या लक्षात येतो की शास्त्र म्हणजे ज्ञानाचा खूप मोठा स्रोत. या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपातील ज्ञान शास्त्रांच्या माध्यमातून एकवटलेलं आहे. मानवी जीवनातील सखोल ज्ञान जे योगा असेल, त्यासोबत मेडिटेशन असेल, अनेक स्वरूपातील ज्या खगोलीय घडामोडी होतात, विज्ञान, कला, तंत्रज्ञान, तत्वज्ञान ह्याच्यातल्या ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपातील घडामोडी होतात त्यांचं सगळं सखोल ज्ञान या शास्त्रांमध्ये दडलेलं आहे. सर्व पैलूंची व्यापक माहिती यामध्ये दिलेली आहे. हजारो वर्षापूर्वीचं चरक संहिता आम्ही जर पाहिला तर अनेक प्रकारच्या व्याधी आणि त्याच्यावरचे वेगवेगळ्या स्वरूपातील उपाय यामध्ये दिलेले आहेत. सर्व पैलूंची व्यापक माहिती हजारो वर्षांपूर्वी आमच्या शास्त्रांमध्ये आम्हाला उपलब्ध असलेली दिसते. हा ज्ञानाचा वारसा पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणारा आहे. हे कधीही न संपणारं ज्ञान आहे. हजारो वर्षांपासून जे चालत आलेले आहे, अनेक पिढ्यांपासून जे हस्तांतरित होऊन आमच्यापर्यंत आलेलं आहे, ते असेच ज्ञान आमच्या पुढे हजारो वर्षापर्यंत येणाऱ्या पिढ्यांपर्यंत देखील हस्तांतरित होत जाणार आहे. म्हणून ज्ञानाचा सगळ्यात पहिला महत्व, ज्ञानाचा जो काही स्रोत आहे तो हा चिरकाल टिकणारा आहे. ज्ञान सर्वांमध्ये, शास्त्र सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणार आहे. का तर हा विज्ञानाच्या आधारावर विकसित झालेला आहे. वेगवेगळ्या स्वरूपातल्या ज्या तर्कशुद्धतेच्या कसोट्या आहेत त्या पूर्ण करून हे शास्त्र तयार झालेले आहे. याच्यामध्ये तथ्यात्मक कसोट्या असतील, तर्कसंगत कसोट्या असतील आणि विश्वसनीयता तपासणाऱ्या कसोट्या असतील, या सर्वांवर हे शास्त्र खरं उतरलेलं आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी तेव्हा या कसोट्या लावून त्याच्यावर तपासण्यात आले तेव्हा लक्षात येतं आपल्या की हे शास्त्र हे वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे होतं काय तर समस्यांचे अचूक समाधान मिळणे सहज शक्य होते. समस्या वैश्विक समस्या असू द्या, ती एखादी स्थानिक स्वरूपाची समस्या असू द्या, शास्त्रांमध्ये दिलेल्या उपचारांमुळे, उपायांमुळे त्यांचं अचूक समाधान आपल्याला करता येते. त्यासोबत मानवी विचारसरणी प्रगल्भ होण्यासाठी, विकसित होण्यासाठी, त्याच्यामध्ये भर पडण्यासाठी शास्त्राचा अमूल्य आपल्याला उपयोग करून घेता येतो. अजून शास्त्राचे महत्व लक्षात घेतलं तर याच्यामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता आहे. अनेक अशा प्रकारच्या समस्या वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत की ज्या सोडवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो, पण या शास्त्रांमध्ये नियम व सिद्धांताचा वापर केलेला आहे. ते सखोलपणे समजावून सांगितलेले आहेत. ते आपल्याला जर लक्षात आले तर अनेक प्रकारच्या समस्या आपल्या सहज सुटतात. त्यासोबत तर्कशुद्ध विचारसरणी या ठिकाणी विकसित होते की ज्याच्यामुळे व्यक्ती व समाजाच्या गरजा पूर्ण करणे व त्याचं समाधान सुचवणे सहज शक्य होतं. म्हणून थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की शास्त्रांमध्ये ती ताकद आहे, ती त्या प्रकारची क्षमता आहे
की ती व्यक्तीच्या जीवनातील समस्या सोडवू शकतात. शास्त्राला पुढचं महत्व बघितलं तर याला तत्वज्ञानाचा आधार आहे. तात्विक दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून ही आधारित विचारसरणी आहे. ती एखाद्या व्यक्तीचं साधारण मत नाही, तर अनेक तत्वज्ञानी असलेल्या व्यक्तींच्या विचारातून पुढे आलेली ही ज्ञान प्रणाली आहे. माणसाला जीवनाचे गूढ हे उकलता येतं, जीवनाचे रहस्य समजावून घेता येतात आणि जीवनातील दुःखांवर मात करता येते. त्याचसोबत जीवनातील अनेक स्वरूपाच्या छोट्या छोट्या आनंदी माध्यमातून त्याला जीवनाचा विकास साधता येतो. व्यक्तीच्या वैचारिक, मानसिक, नैतिक विकासात खूप मोठा हातभार लावणारे हे शास्त्र आम्हाला दिसून येतात. म्हणून शास्त्राचे महत्व अबाधित स्वरूपाचे आम्हाला दिसून येते. शास्त्राचे अजून महत्व लक्षात घेतलं तर शास्त्र म्हणजे काय, तर व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं शिक्षण होय. शास्त्रामध्ये शिक्षणाचा पाया मजबूत केलेला आहे. शास्त्र आम्हाला शिक्षण हे तात्पुरत्या स्वरूपाचे किंवा जुजबी स्वरूपाचे देत नाही, तर ते भक्कम आणि चिरकाल टिकणारं शिक्षण देते. म्हणून शास्त्र हा शिक्षणाचा पाया मजबूत करतो. व्यवस्थित शिकण्यासाठी तो आम्हाला तयार करतो आणि हे व्यवस्थित शिकून घेतलेलं ज्ञान पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत जातं. म्हणून हा आमचा पिढी मजबूत करणारा भाग आहे, ही आमची संपत्ती आहे. शास्त्र हे आम्हाला अभ्यासक्रमासाठी, संशोधनासाठी, ज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी उपयोगी पडतात. शिक्षण क्षेत्र अजून प्रगत आणि सर्व समावेशक करण्यासाठी शास्त्रांचा आम्हाला उपयोग होतो, की ज्याच्यामुळे आम्हाला आमच्या लहान मुलांना कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं, किशोरवयीन मुलांना कोणतं शिक्षण द्यावं, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतं शिक्षण द्यावं, तर उद्योग, धंदे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात अजून प्रगती करण्यासाठी, सर्व समावेशक शिक्षण देण्यासाठी आम्हाला शास्त्राचा आधार मिळतो. शास्त्र आम्हाला उपयोगी पडतात शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी. जीवनशैली जीवनमान उंचावण्यासाठी खूप उपयोगी पडते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम व मार्गदर्शक तत्वे जी शास्त्रांमध्ये दिलेली आहे ती समाजात शिस्त निर्माण करतात, नैतिक मूल्य जोपासतात. यामुळे शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे समाजाची, व्यक्तीची कार्यक्षमता वाढते आणि त्याच्या विकासाला चालना मिळते. अनेक प्रकारची बौद्धिक जागृती याच्या माध्यमातून होते आणि म्हणून एक शिस्तबद्ध जीवनशैली, एक मूल्यांवर आधारित जीवनशैली निर्माण होण्यासाठी शास्त्रे आम्हाला मदत करतात. शास्त्रांचे अजून पुढचे महत्व पाहिले तर नैतिक मूल्यांचा विकास होतो. व्यक्तीच्या जीवनात नैतिक मूल्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. मानवी जीवनात नैतिकता नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. म्हणून समाजहित असेल, न्याय असेल, सहिष्णुता असेल, या सगळ्यांसाठी आम्हाला शास्त्रामध्ये दिलेली तत्वे मार्गदर्शक ठरतात. ती नैतिक मूल्यांचा विकास करतात, नैतिक मूल्ये जोपासतात आणि हीच मूल्ये पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होण्यासाठी मदत होते. व्यक्तीला एक जबाबदार, सक्षम नागरिक बनवण्यासाठी, देशाच्या विकासात योगदान देणारे नागरिक बनवण्यासाठी शास्त्रांचा आधार या ठिकाणी खूप महत्वाचा ठरतो. त्यासोबत आमचं जीवन सुधारण्यासाठी शास्त्रे आम्हाला मदत करतात. यामध्ये आमचे वैयक्तिक आरोग्य असेल, जीवनशैली असेल, जीवनाची गुणवत्ता असेल, या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेणे, आचरणात आणणे आणि इतरांना देखील त्यासाठी प्रवृत्त करणे शास्त्रामुळे शक्य होते. आधुनिक तंत्रज्ञान असतील, औषधी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा असतील, यामुळे मानव जातीचा संपूर्ण विकास कसा होऊ शकतो, कोणते अडथळे याच्यामध्ये येऊ शकतात आणि याच्यावर उपाययोजना कोणती केली पाहिजे की जेणेकरून व्यक्तीचे जीवनमान सुधारेल आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल, यासाठी शास्त्रे आम्हाला खूप मोठा आधार पुरवतात. त्यासोबत शास्त्रांचे पुढचे महत्व म्हणजे तर्कशुद्ध विचारसरणी ही सामान्य व्यक्तीमध्ये ते जोपासतात. शास्त्र जेव्हा तयार झालेले आहे तेव्हा ते एका व्यक्तीच्या त्याच्या वैयक्तिक विचारावर तयार झालेले नाहीत, तर अनेक व्यक्तींच्या अनेक तर्कशुद्ध विचारसरणीतून हे शास्त्र तयार झालेले आहे. म्हणून शास्त्र त्या स्वरूपाची तर्कशुद्ध विचारशक्ती सगळ्यांमध्ये निर्माण करतात. अंधश्रद्धा कमी होतात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचलित होतो. व्यक्ती स्वतः देखील त्या तर्कशुद्ध आधारावर
त्या शास्त्रामध्ये दिलेले उपाय अंमलात आणू शकतो, त्यांची तपासणी करून बघू शकतो आणि त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. एक संविधानिक चौकट शास्त्र निर्माण करतात की ज्याच्यामुळे समाजाला दिशा मिळण्याचं काम होतं. समाजाला संविधानिक चौकटीत काम करण्याचे मार्गदर्शन शास्त्रामुळे सहज शक्य आणि साध्य होतं. शास्त्रांचे नियम असतील, सिद्धांत असतील, हे सामाजिक स्थिरता निर्माण करतात. समाजातील मनामध्ये असणारे गोंधळ, तिथे असणारा वेगवेगळ्या प्रकारचा कलह दूर करण्याचे काम करतात आणि एक प्रकारे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी मदत करतात. म्हणून सामाजिक विकासाची एक संविधानिक चौकट तयार करण्याचे काम शास्त्र करतात. शास्त्र म्हणजे काय तर पुढचं महत्व आमच्या लक्षात येतं की हे सतत अद्यावत होत जाणारे ज्ञान आहे. याच्यामध्ये अनेक लोकांनी, अनेक विचारवंतांनी त्यांच्या ज्ञानातून, त्यांच्या कृतीतून भर टाकलेली आहे. म्हणून सतत अद्यावत राहून बदलत्या काळानुसार उपयोगी पडणारे हे शास्त्र आमच्या लक्षात येतात. नवीन संशोधन व माहितीचा याच्यामध्ये समावेश होत जातो. ते गणित असेल, ते खगोलशास्त्र असेल, ते तत्वज्ञान असेल, या सगळ्यांमध्ये नवीन नवीन माहिती व संशोधनाचा दररोज साठा होत जात आहे. म्हणून मानव जातीला नवीन प्रगतीची दिशा त्याच्या माध्यमातून मिळणे सहज शक्य होत आहे. शास्त्रे आमच्यासाठी उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शक ठरतात. कारण की उद्योग व्यवसायासाठी धोरण तयार करणे, व्यवस्थापन आणि नियोजन करणे आणि आवश्यक असे मार्गदर्शन करणे शास्त्रातील वेगवेगळ्या तत्वांमुळे शक्य होतं. आम्ही आजही काही अडचणी असतील, वैचारिक काही कलह होत असेल तर कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रामध्ये बघतो की चाणक्य नीती काय सांगते, नैतिक धर्म काय सांगतो आणि त्याच्यानुसार निर्णय घेतले जातात. आणि हे निर्णय उद्योगांमधील व्यवस्थापन व नियोजनासाठी, त्यासोबत वेगवेगळी धोरणे तयार करण्यासाठी आवश्यक ठरतात. शास्त्रांचे समाजाच्या विकासात योगदान देखील अनन्यसाधारण असे दिसून येते. समाज हा समस्यांनी भरलेला आहे. या समस्यांचे निराकरण कसं करावं, या समस्यांमुळे सामाजिक न्याय व सुव्यवस्था कशी ठेवावी आणि समाजाचा सर्वांगीण विकास कसा साधावा, सगळ्यांचा विकास हा या ठिकाणी शास्त्राने दिलेला पाया आहे. म्हणून या ठिकाणी समाजाच्या संपूर्ण विकासात शास्त्राचे योगदान आपल्याला अनन्यसाधारण असे दिसून येते. आमचा सांस्कृतिक वारसा शास्त्रामुळे जपणे सहज शक्य होते. शास्त्र परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी मदत करतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा सांस्कृतिक वारसा आपल्याला पुढे पाठवता येतो. सांस्कृतिक वारसा याच्यामुळे टिकून राहतो आणि पिढ्यानपिढ्या तो हस्तांतरित होतो. यामुळे आमची संस्कृती ही अनादी काळापासून चालत आलेली संस्कृती ही तशीच जिवंत राहण्यासाठी, मानव जातीच्या विकासात त्याचं योगदान देण्यासाठी ती तशीच राहते आणि शास्त्रांमुळे हे शक्य होतं. पर्यावरणाशी अतिशय जवळचा संबंध असणारे आमचे शास्त्र आहेत. म्हणून ते पर्यावरणाचे संवर्धनात मोठं योगदान देतात. पर्यावरण शास्त्रामुळे निसर्ग संवर्धन, जैवविविधता, त्याची शाश्वतता हे आम्हाला तत्व समजून घेता येतात. शास्त्र आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवतात. निसर्गातला प्रत्येक घटक हा मानवा इतकाच महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येक घटकाचं महत्व शास्त्राने सांगितलेलं आहे आणि ते मानव जातीच्या विकासासाठी उपयोगी पडत आहे. भविष्यातील पर्यावरण संवर्धनासाठी देखील शास्त्रे उपयोगी आहेत. काय झालं तर त्याचा परिणाम काय होईल हे जेव्हा मानवाला लक्षात येतं तेव्हा तो वेळीच जागा होतो आणि त्याच्या उपाययोजना तो करायला लागतो. वृक्ष तोड झाली तर त्याचे परिणाम काय होणार हे जेव्हा समजलं तेव्हा वृक्षारोपणाकडे व्यक्ती झपाट्याने लागला आणि त्याच्यामुळे पर्यावरण संवर्धनामध्ये त्याचा हातभार लागला. अर्थव्यवस्था आणि त्याचं नियोजन करण्यामध्ये शास्त्र खूप उपयोगी पडतात. अर्थशास्त्र आणि त्यासोबत तर्कशुद्ध उपाय हे दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत. ज्या आर्थिक समस्या असतील, ते बेरोजगारी असेल, ती गरिबी असेल, याच्यासाठी कोणकोणत्या स्वरूपातील, छोट्या स्वरूपातील उपाययोजना करता येतील की जेणेकरून या नियोजनामुळे पुढील भविष्यातील काही दुर्घटना टाळता येतील, समाज व्यवस्थेत होणारा बिघाड हा दुरुस्त करता येईल. त्यासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा विकास जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये देखील शास्त्रे उपयोगी ठरतात. राष्ट्रनीती, परराष्ट्रनीती, त्याच्या स्वरूपातली वेगवेगळ्या स्वरूपाची धोरणे आम्हाला शास्त्रांमध्ये दिसून येतात.
संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास याच्यामध्ये देखील शास्त्राचं खूप मोठं योगदान दिसून येतं. संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये वैयक्तिक क्षमता, मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता आणि सामाजिक विकासासाठी व्यक्तीचे विचार हे खूप महत्वाचे ठरतात. म्हणून संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी शास्त्र खूप मोठे योगदान देतात. व्यक्तीला त्याच्या जीवनातील आव्हानांना समर्थपणे कसे सामोरे जाता येईल हे शास्त्र शिकवतात. जीवन हे अडचणीने भरलेलं आहे, म्हणून व्यक्तीने त्याच्या कर्मावर लक्ष द्यावं, त्या कर्माच्या फलाकडे लक्ष देऊ नये. त्याचा जे काही फळ त्याला मिळणार आहे ते त्याच्या कर्मानुसार मिळणारच आहे. म्हणून कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन हे आमचं शास्त्र आम्हाला शिकवतं. मानवाचे मर्यादांचे अतिक्रमण त्याने कसं वेळीच ओळखावं, म्हणून मानवाला त्याच्या मर्यादांवर मात करण्यासाठी शास्त्रे आम्हाला उपयोगी पडतात. नवीन तंत्रज्ञान असेल, संशोधन असेल, कौशल्य असेल, ती व्यक्तीने आत्मसात करायला पाहिजे. त्याने काळानुसार बदलत गेलं पाहिजे. त्याने ते नवीन नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि यातून मानवी जीवन अधिक प्रगत आणि समृद्ध होऊ शकतं हे आम्हाला शास्त्र शिकवतात. म्हणून थोडक्यात शास्त्र आम्हाला जुन्या विचारात बांधून ठेवत नाही, तर शास्त्र आम्हाला जुन्या विचारांची शिदोरी देतं आणि नवीन विचार स्वीकारण्यासाठी सक्षम बनवतं. म्हणून आमचे शास्त्र हे आधुनिकतेकडे झुकलेले आहे. आधुनिकतेकडे ते आम्हाला जाण्यासाठी प्रवृत्त करतात. थोडक्यात निष्कर्ष आपल्याला असा काढता येईल की मानवाच्या प्रगतीचे मार्गदर्शक तत्व म्हणजे शास्त्र आहे. शास्त्राशिवाय मानवाची प्रगती शक्य नाही. ज्ञानामुळे व्यक्ती व समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणून हा सर्वांगीण विकास घडून आणायचा असेल तर आम्हाला शास्त्रांचा आधार घ्यावा लागेल. त्यासोबत शास्त्राशिवाय प्रगतीची कल्पना करणे आम्हाला कठीण आहे. मानवी प्रगती आम्हाला साध्य करायची असेल तर आम्हाला शास्त्राचा आधार घ्यावाच लागेल. संस्कृत मधील एका श्लोकाने मी आजच्या या भागाचा समारोप करणार आहे. हा श्लोक आपल्याला असं सांगतो की सत्येन रक्षते धर्मो विद्याभ्यासेन रक्षते मृजजया रक्षते रूपम कुलम वृतेन रक्षते. या संस्कृत श्लोकाचा अर्थ असा होतो की धर्माची रक्षा करायची असेल तर ती सत्याने केल्या जाऊ शकते, विद्या अभ्यासाने केल्या जाऊ शकते, रंगाने रूपाने केल्या जाऊ शकते. परंतु तुमच्या कुटुंबाची, तुमच्या कुलाची, तुमच्या परिवाराची रक्षा करायची असेल तर व्यक्तीने त्याच्या चांगल्या आचरणानेच ती केल्या जाऊ शकते. म्हणून व्यक्तीने त्याचं आचरण चांगले ठेवलं पाहिजे, त्याचे विचार चांगले ठेवले पाहिजे, त्याची कृती चांगली ठेवली पाहिजे. म्हणजे आमचे शास्त्र आम्हाला चांगली विचारसरणी जोपासण्यासाठी मार्गदर्शन करतात. आजच्या या भागामध्ये आपण शास्त्र आणि त्याचे महत्त्व समजावून घेतले. धन्यवाद.